मासे फेकणारा आरोपी 6 तासात जेरबंद। अहिल्यानगर कोटला परिसरात गोवंश कत्तल करून त्यातील मांसाचे अवशेष बसस्थानकाजवळ फेकल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। स्थानिक गुन्हा शाखेच्या भिंगार कॅम्प पोलिसांनी अवघ्या 6 तासात आरोपीला जेरबंद करत गुन्ह्यात वापरलेली मोपेडसह मुद्देमाल जप्त केला। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पथकाची नियुक्ती केली। पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकान शेख, पोलीस नाईक भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश भवर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश करडिले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री भिटे, पोलीस कॉन्स्टेबल छाया माळी या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम राबवली। गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून संशयित मोपेड गाडीचा शोध घेण्यात आला। तपासात ही मोपेड तरबेज आबिद कुरेशी यांच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने राहत्या घरी 2 बैलांची कत्तल करून मांस विक्री केल्याची कबुली दिली। कत्तलीनंतर उरलेले वेस्ट मांस व अवशेष फेकण्यासाठी त्याने 2 विधी संघर्षित बालकांना मोपेड देऊन पाठविले व त्या बदल्यात त्यांना पैसे दिले। त्यांनी हे अवशेष कोटला बसस्थानकाजवळ टाकल्याचेही उघड झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी विना नंबरची मोपेड किंमत सुमारे 40,000 रुपये जप्त केले आहे। आरोपी तरबेज आबिद कुरेशी यांना अटक करून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे।